कुरुंदवाड नगर परिषदेकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीवर विशेष भर देण्यात आला। 31 मार्च 2025 अखेर एकूण 2,18,26,000 रुपयांची मालमत्ता कर आणि 61,36,000 रुपयांची पाणीपट्टी पालिकेने जवळपास 91% कर वसुली केली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक वसुली झाल्याची माहिती मुख्याधिकारी टीना गवळी यांनी दिली। मार्च महिन्यात थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। नागरिकांना कर भरण्यास सुलभता मिळावी म्हणून पालिकेने शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी कार्यालय खुले ठेवलं होतं। वसुलीबाबत समाधानकारक कामगिरी मानली जाते। मार्च 2024 अखेर नगर परिषदेची 42 लाख रुपयांची थकबाकी होती। यातील 40,66,497 रुपये वसूल करण्यात आले। नियमित घरफाळा मागणी 1,76,25,000 इतकी होती। त्यापैकी 1,57,62,427 रुपये वसूल करण्यात आले। काही मालमत्ता न्यायालयीन प्रक्रियेत आणि बँकेकडे सील असल्यानं 18,62,000 रुपये कारवाईत थकबाकी राहिली आहे। पाणीपुरवठा विभागाने यंदा कठोर भूमिका घेतली। थकीत बिल न भरल्यास पाणीपुरवठा बंद करणं, जप्ती यासारख्या उपाययोजना केल्या। मार्च 2024 अखेर 16,52,989 रुपयांची थकबाकी होती। त्यापैकी 9,28,959 रुपये वसूल करण्यात आले। नियमित पाणीपट्टी मागणी 60,25,000 इतकी होती। त्यापैकी 52,07,000 रुपये वसूल करण्यात आले।